खरोखर बापू कापशे दोन डोळे झाले आमच्या दिंडी चालू आहे. पण बापू म्हणजे काय बी असू द्या ज्योतिराम मामाजीतला कार्यक्रम जरा ओळखा आणि आमच्याकडे यावं लागतं. या मंडळाने लई मोठा आग्रह केला मामा, पण तुम्ही जरा त्या दिवशी नाराज होता म्हणून आम्ही बी आता काय म्हणलं मामा आणणार. मामा म्हणजे मला झोपच नाही खरोखर. ए मुलांनो, ए मुलांनो, मम्मी आली का? मम्मी आली का? मम्मी मम्मी आली कुठं आहे? इकडं बस नाही, इकडं आहे मम्मी. इथे हाक मारा झाले का मम्मीचं बघा. चला भगवान पवार चला. नव मावश्यानो, बाय माणूस बघून बघाय कशी बी वाजवायला लागली ती. हा असो. सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरणम त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन, जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन, इथं बसलेले माझे माता पिता यांच्या चरणी नतमस्तक होऊन, हे पहा महाराज, उद्या शिवजयंती 396वी शिवजयंती. छत्रपती महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 साली. म्हणून छत्रपती राजांना मानाचा मुद्रा करून भाररूपी सेवेला सुरुवात. शिवाजी महाराज एक पावलादाची पार आहे. शिवाजी महाराज एक पावलादाची पार आहे. संभाजीराज ज्याच्या तलवारीची धार आहे. संभाजीराज ज्याच्या तलवारीची धार आहे. संभाजीराज ज्याच्या तलवारीची धार आहे. शिवाजी महाराज एक पावलादाची पार आहे. शिवाजी महाराज एक पावलादाची पार आहे. संभाजीराज ज्याच्या तलवारीची धार आहे. संभाजीराज ज्याच्या तलवारीची धार आहे. संभाजीराज ज्याच्या तलवारीची धार आहे. जर छत्रपती राजा जन्माला आले नसते तर आपण आज इथं जमलोच नसतो महाराज. जर छत्रपती राजा जन्माला आले नसते तर आपण पंढरपूरची महिन्याची वारी ही आपण कधीच केली नसती महाराज. तर छत्रपती राजा जन्माला आले नसते तर आळंदीचे पंढरपूर सोहळा हा आपल्याला डोळ्यानं पाहता सुद्धा आला नसता महाराज. तर छत्रपती राजा जन्माला आले नसते तर या माता माऊलीचं कपाळाचं कुंकू आपल्याला आज बघायला भेटलं सुद्धा नसतं महाराज. तर छत्रपती राजा जन्माला आले नसते तर शिखरावरचा कळस आणि आपल्या दारातली तुळस सुरक्षित राहिली नसती महाराज. छत्रपती राजांनी जगायचं कसं हे शिकवलं आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी मरायचं कसं हे शिकवलं. शिवाजी महाराज एक पावलादाची पार आहे. संभाजीराज ज्याच्या तलवारीची धार 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 आहे. संभाजीराज
माते पितेची माता पित्यांना मुद्रा करून छोटीशी गळण होईल आणि त्यानंतर हा शिवनोदी सोंगी भारुडाचा कार्यक्रम होईल. आल्या 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 पाच गवळणी ओ 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 आल्या 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 पाच गवळणी पहिली गवळण रंग सदग साक्षी चंद्रात डोको मंथन करिता होते घरात तरुणी कृष्णाचा हात. पहिली गवळण रंग सदग साक्षी चंद्रात डोको मंथन करिता होते घरात तरुणी कृष्णाचा हात. आल्या गवळणी मकरंदाचा शृंगार करून आल्या गवळणी मकरंदाचा शृंगार करून आल्या 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 पाच गवळणी ओ आल्या 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 पाच गवळणी
मागायचं काम करायचं, दुसरं काहीच करायचं नाही. जर आपलं कारभार इकडं तिकडं बसलेलं जर असलं, त्यांना सुद्धा लाजायचं नाही बरं का हसायला. हा, माझ्याकडून आज तुम्हाला फुल परवानगी हसण्यासाठी. विठाला 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 या समोर बसलेल्या एक 5 मुली माझ्याकडे पाठवा. लहान मुली, तू ये इकडं. हा वा वा, जरा माग सर हे तुझ्या श्रेयस बरोबर आहे. बघा किती गोजीरवाना लेकरू आहे. तिची गाल पण सफरचंदासारखे आहे, नाकाचा दांडा सरळ आहे आणि गुबगुबीत पोरग जर बघितलं आणि रस्त्यानं चालले आणि हे पोरग जर चाललं तर कुणी म्हणतं की हे बाळ जरा पप्पी दे. आता इथं मामा बसलेत, तुम्ही रस्त्यानं चाललो समजा, तुम्हाला कोण म्हणलं का हे बाबा जरा पप्पी दे म्हणून? आपलं वय गेलं, आपला विषय मिटला. म्हणून ह्या 5 भाषेच्या गवळणी यशोदा मायाला श्रीकृष्ण लहानपासून खोड्या करतो म्हणून ते गाणं गात असते. ते 5 भाषेच्या 5 गवळणी काय गाणं गातात हे तुम्ही ऐका. मोहन क्यों करता धिंगाणा रे, मोहन क्यों करता धिंगाणा, रे मोहन क्यों करता धिंगाणा, मोहन क्यों करता धिंगाणा रे, मोहन क्यों करता धिंगाणा, मोहन क्यों करता धिंगाणा रे, मोहन क्यों करता धिंगाणा. हिंदी बोलणारा गवळणी आहे आणि हिंदी भाषेमध्ये यशोदाला काय गाणं गातात ते आहे. हे यशोदा, हम दूध दही दूध बेचने जाते मथुरा नगरी, जब कृष्णा ने हुक्म बताया तो वेंध्या ने पकड़ी हमारी चुनरी. हम है गोकुल के रहवासी, हम है गोकुल के रहवासी, नहीं मानत तो राय कहना रे, मोहन क्यों करता मोहन क्यों करता धिंगाणा, मोहन क्यों करता ह्या दोघी जीन्सची पॅन्ट हे घातल्यामुळे ह्या इंग्लिश बोलणाऱ्या अमेरिकेच्या गवळणी आहेत. इथल्या नाही, ते दिसायला बी तशीच आहे. म्हणून पुढं बघा. हे यशोदा, आय एम राधा व्हेरी व्हेरी स्वीटली, युअर काना ब्लॅक अँड ब्लॅक, नाटक मैं हूँ सिखाना रे, मोहन क्यों करता मोहन क्यों करता धिंगाणा रे, मोहन
कृष्णाला चिटकू नको लय जरा पुढं. हा ही गवळण गुजर मराठीची गवळण. मग कपड्यावर ना ए यशोदा तेरा लाल बड़ा लुच्छो सा तेरे लाल को ताकी तापी दे सारे रास्ते में चल मोरा छन्ना रे मोहन क्यों करता मोहन क्यों करता धिक्काना रे मोहन क्यों करता मोहन क्यों करता धिक्काना रे मोहन क्यों करता हे चौथी गवळण. मला तर ही माठ कर्नाटकचं वाटतंय बाबा. नाकानं चेहऱ्याला ही कर्नाटक वाटते बरं का. वाघाडी गवळण. तर ही वाघाडी भाषेमध्ये यशोदाला काय कारण आहे. ए यशोदा निम्द पारण केलंच छलो इल्ला नन्ग तेली मेलुंदी गडगी ओढ व्हादा निम्दू काना डोक्यावरची मडकी फोडून गेला. नन्ग येतरसाला ग हिडताना रे मोहन क्यों करता मोहन क्यों करता धिक्काना रे मोहन क्यों करता हे शेवटची पाचवी गवळण. साडी चोळी घातली, भारतीय संस्कृती जपणारी हे मराठीची गवळण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, संस्कार आहेत म्हणून आज ही वेशभूषा करून आली. त्याचे फोटो काढा की जरा, थोडं करू द्यायला जरा. दिसाला सावळी का असना परंतु मराठीची अस्सल गवळण नाही. ऐका मराठीमध्ये काय गाते ऐका. अगं यशोद्या तुझ्या कृष्णाची करणी साऱ्या रस्त्याने करतो जबरदस्ती. श्रीकृष्ण नाचून नाचून सगळ्या गवळीला नाचून थकला. तुम्ही जाता बरं तू बरोबर नाचतो नाच. अगं यशोदा तुझ्या कृष्णाची करणी साऱ्या रस्त्याने करतो जबरदस्ती. हे नाचणारे पोरं कोण आहे. अरे तुला ग मस्ती असं करा का तुला मावळ्याच्या माशापेक्षा चावल्यात का काय.
कमळीची गवळण. इथं येऊन नाचणं म्हणजे काय जोक नाही, त्याला थोडं धाडस लागत असते. म्हणून अगं यशोदा तुझ्या कृष्णाची करणी साऱ्या रस्त्याने जबरदस्ती त्याला आली आहे फार ग मस्ती. अतिशय सुंदर कमळी कमळी सर आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 बोल छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. सिरीनायक टीव्हीवर सिरियल चालू आहे माहिती आहे का? तुम्ही बघितलेलं असेल कमळी कमळी, बरोबर आहे का नाही? कमळी मधली जी कमळी आहे ना ती बरोबर म्हणते. वा वा, तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. याची माया कोण कळणार मोहन कुंदनचा धिंगाणा. मोहन कुंदनचा धिंगाणा रे मोहन कुंदनचा धिंगाणा. मोहन कुंदनचा धिंगाणा रे मोहन कुंदनचा धिंगाणा. माग कार्यकर्त्यांनी जे आहे त्या पुढच्या काय झालं ग मावशी? मावशी माझ्याकडं टक्का 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 बघते. मावशीला वाटत असं बरं झालं इतकी सून आली का नाही ग मावशी? पण काय सांगायचं मावशी, माझ्यासाठी काही जण म्हातारी झाली, काही जण मरून गेली, पण मी कोणालाच होय म्हणलं नाही. पण मला आपांचा मला फोनावर फोन मला आपा म्हणते तर कसं, अगं सगुना तो अशी किती दिवस बिघड लग्नाची राहायची, आमच्या गवळी वस्तीवर अशी बिघड लग्नाची कशी बसली ती तकडे. या खांडवा पुढे या, पुढा ना सगळा खांडवा होईल. खांडवा सगळा पुढा ना, त्याच्यात एखादा पसंत पडतोय का बघ म्हणलं. म्हणून म्हटलं मावशी पाशिंग बांधूनच जावं का नाही ग मावशी? नव पापडी खाली पाडा घेऊ हळू नव कडक करा कडक. हॅलो एको कमी करा. हॅलो
मावशी बघी ग हार घेऊन उभा राहिलाय मग त्यानं वरती बिचार पापणी बी खाली पाड नाही त्यांना वाटत असल बरं झालं सांग त्याच्या गळ्यात डबल चान्स लागतोय काही कुठाय त्यात आहे सर पण मावशी बघी ग मग तर बघती बिचार पापणी बी खाली पाड नाही त्यांच्या मनात विचार हाय का नाही आय, विचार काय हाय तुमचा हो विचार काय हाय तुमचा विचार काय आहे तुमचा हो मौन विचार काय आहे तुमचा विचार काय आहे तुमचा हो मौन विचार काय आहे तुमचा विचार काय हाय तुमचा हो विचार काय हाय तुमचा विचार काय आहे तुमचा हो मौन विचार काय आहे तुमचा विचार काय आहे तुमचा हो मौन विचार काय आहे तुमचा डोळ्याला कोणाचा काय लागता डोळ्याला कोणाचा काय लागता हो विचार काय हाय तुमचा हो विचार काय हाय तुमचा विचार काय आहे तुमचा हो मौन विचार काय आहे तुमचा विचार काय आहे तुमचा विचार काय आहे तुमचा विचार काय आहे तुमचा हो मौन विचार काय आहे तुमचा आप्पा मला वाटत होतं माझी भवानी होते का नाही कोणाच ठाव या घरी पण आपल्या राजभावनं भवानी केली बर आमचे लग्न म्हटलं की पाहिजे ब्राह्मण बिगर ब्राह्मणाशिवाय लग्न लागत नाही ते महाराज त्याला ब्राह्मणच पाहिजे बोलो बाबा. अरे तू वाटून वाटेला पाटा आणि अवगुणाचा नवरा हळदीने उठा नागवा नवरा नागवी नवरी आणि दोघे उभी चराचरी उद्याचा ही नमी माझ्या गावात माझ्या अंगाला हळद लावा तुझ्या ताई नवी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा तुझ्या ताई नवी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा उद्याचा ही नमी माझ्या गावात माझ्या अंगाला हळद लावा उद्याचा ही नमी माझ्या गावात माझ्या अंगाला हळद लावा ताई नवी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा तुझ्या ताई नवी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा नटवा मला घालून साजा होणार माझं लगीन आज नटवा मला घालून साजा होणार माझं लगीन आज वाजत गाजत निघालवरात बदल वेगळी गावाला उद्याचा येईन मी माझ्या गावात माझ्या अंगाला हळद लावा माझ्या ताई नवी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा आज ताई नवी माझ्या गावा उद्या ताई नमी माझ्या गावात माझ्या अंगाला हळद लावा उद्या ताई नमी माझ्या गावात माझ्या अंगाला हळद लावा केशवायन महामाधवायन महामधुसूदनायन महाकेशवायन महामाधवायन महामधुसूदनायन नव तुम्ही नेमका बामन काकाच आहे का वामन नाही तर काय तुझा चुलताय काय मग पण मला वाटत नाही तुम्ही ब्राह्मणात चालते आगे बाई कोरोनापासून ब्राह्मण बदलली ब्राह्मण बदलली विधी बदलली विधी बदलली लग्न बदलली लग्न बदलली लग्न कुठं बी लागायला लागली कुठं लागायला लागली हिरीच्या कराला हिरी चक्कराला मक्काच्या कराला मठाच्या कडेला उसाच्या कराला ऊसाच्या कडेला हो पण काका हिरीच्या कडेला मकाच्या कडेला ऊसाच्या कडेला ती कोरोनाच्या काळात लग्न लागत होते महाराज पण आता कोरोनाचा काळ राहिला नाही अगं बाई तीच लग्न खरी होती कसं काय हो? मोजक्या माणसात थोडक्या माणसात सुरक्षित लग्न होतं हा. नाहीतर 10-20 लाख रुपये कर्ज काढायचं हा. आणि मोठं लग्न करायचं काय गरज आहे नवरा नवरीनं मरस्तोर फेडायचं काय गरज आहे थोडक्या माणसात मोजक्या माणसात लग्न लावावे आणि तीच पैसा उरलेलं नवरा नवरीच्या नावावर फिक्स डिपॉझिट करावं त्यांचा सुखात संसार होईल. कोर्टात लग्न लागाल त्याचा हे पहा आता नवरी मुलगी तयार आहे हा
आता पाहिजे नवरदेव. काका हो, ती खुर्चीवर बसले तर का टोपीवाला मोबाईल कसं बोलतात मोबाईलवर मोबाईलवर बोलते ती वय. ती बरं आहे का अगं ती बरं आहे का ती गमजाव खाद्यावर टाकून उभं राहिलेलं ती बरं आहे. त्याच्या पाठी मागवाय हा, लई कवळ आहे होती. हे पहा आता 10, 20, 30, 35, 40, 45 वर्ष झालं मुलांचे लग्न बजरंग होते. फुले कोण आहे बजरंग फुले या या पुढे. गुले महाराज या गुले महाराज. अहो 10, 20, 30, 35, 40, 45 वर्ष झालं पोरांची लग्न होण्याची आणि तुमचा डबल चान्स संतांच्या मेळ्यात लागला या. हे पहा ज्यांना मी हात लावल त्यांनी मुखात यायचं बरं का. कुणाला हात लावाना त्याला सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. या नारदाच्या गावजीवर यायला कुणाचं बी काम नाही बाबा. आता पूर्वजन्मीचं पुण्य आज कुणाचं उदयाला येत आहे. हा काय वाटलं होतं तुम्ही याल काय वाटलं होतं तुम्ही याल वाटलं होतं तुम्ही याल काय वाटलं होतं तुम्ही याल वाटलं होतं तुम्ही याल काय वाटलं होतं तुम्ही याल वाटलं होतं तुम्ही याल काय वाटलं होतं तुम्ही याल हे वाटलं होतं तुम्ही याल काय वाटलं होतं तुम्ही याल वाटलं होतं तुम्ही याल काय वाटलं होतं तुम्ही याल हे वाटलं होतं तुम्ही याल काय वाटलं होतं तुम्ही याल वाटलं होतं तुम्ही याल काय वाटलं होतं तुम्ही याल हे वाटलं होतं तुम्ही याल काय वाटलं होतं तुम्ही याल वाटलं होतं तुम्ही याल वाटलं होतं तुम्ही याल हे वाटलं होतं हे लालखंड पवारी काय वाटलं होतं हा, वाटलं होतं तुम्ही याल, काय वाटलं होतं तुम्ही याल. वाटलं होतं तुम्ही याल, काय वाटलं होतं तुम्ही याल. हे वाटलं होतं तुम्ही याल, काय वाटलं होतं तुम्ही याल. हे वाटलं होतं तुम्ही याल, काय वाटलं होतं तुम्ही याल. वाटलं होतं तुम्ही याल. वाटलं होतं तुम्ही याल. आला. कसा आहे नवरदेव? महाराज हा नवरदेवाची मला जरा शंकाच वाटते. हो लईच वाकलाय. वाकडा हा नवर हा. पैसा आले ते काही कुठायचे हात वर करावं जरा पैसा जरा वर हात करा की. वा वा. ऐकते तुम्ही बी वैतागलेला दिसता ह्याला. पण काका हो होय नवरदेवाने नाचलं पाहिजे. होय नवरदेव नाचवायचं तुझ्या हातात आहे. नाचो कीर्तनाचे रेगी आणि ज्ञानदीप लावू जगी. हं. नाचायचं तर हिथं नाचायचं डीजे पुढं नाचायचं नाही बरं का. कन्हैयाच्या लग्नाला नवरी नटाली कालवा सुपारी उठाली. नवरी नटाली कालवा सुपारी उठाली. नवरी नटाली सुपारी उठाली. हे नवरी नटाली, गलवाई सुपारी उठाली. कन्हैयाच्या लग्नाला अनु नवरी नटाली, कन्हैयाच्या लग्नाला. अनु नवरी नटाली, नवरी नटाली, गलवाई सुपारी उठाली. नवरी नटाली कालवा सुपारी उठाली. कन्हैयाच्या लग्नाला गा, आली वराडी घेऊन बोला. कन्हैयाच्या लग्नाला हो माझा वराड कोण कोणा. रंग सरस्वती घेऊन आले गणपती गजानना. सरस्वती जय होना आणि गणपती गजानना. आलीत साखर पुड्याची, बाई साखर वाटली. आलीत साखर पुड्याची, बाई साखर वाटली. नवरी नटाली, गलवाई सुपारी उठाली. नवरी नटाली, बाई पण काका नवरदेव पुढच्या चढाला त्यामुळे नाचावी नाही हो त्याला. ओ काका फाउंडेशन कसं आहे मला जरा सांगावं यांचं. आ? फाउंडेशन
ह्यो फुटणं बी तेवढाच आहे हा. महागणं बी तेवढाच आहे हा. आणि वाळून उठून गेलेला बी तेवढाच आहे. पण काका कुठं आहे तर राहुल जगताप कुठं आहे तर हजाराची नोट असलेली वाटली होती यांच्याकडून 10 रुपये आलेले आहेत पांडुरंगाचे त्यांना उत्तम आगत आशीर्वाद. असल्या नोटा मोठ्या याचा जुने पोलिसला जीव जातो 500 आणि 1000. हा 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 पण काका घरचा विचार केलाय आता घरी गेल्यावर सांगते त्यांना जुती ताई तू नको करू घाई घाई जुती ताई तू नको करू घाई घाई आणि आता पती देव घराकडे येत नाही पती देव घराकडे येत नाही आणि आता पंढरपूर महोदयाला जातो या बाई. हे पहा ए जुती ताई विचार घेतला का घरचा विचार तुझा घेतलाय का नाही म्हणा की आपा सुचिताने 4च पाडला गेला होते बघा. हे पहा नवरी मुलगी तयार आहे नवरदेव तयार आहे आता पाहिजे नवरदेवाचं कुरवलं. चला कुरवलं कोण आहे बाशिंग बांधायला या बाशिंग बांधाया बाशिंग बांधाया की जाणक्या पाण्याला महाराज असं का कुरवला कसलाय बघ बांधा बाशिंग सोलापूरची गवळी हो वस्ती हो काही वाजत गाजत आणि सोन्याचं सोन्याचं वासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वासिंग लगीन देवाचं या गवळी वस्तीमध्ये काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं वासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वासिंग लगीन देवाचं लागत गवळी हो वस्ती हो गवळी हो वस्ती हो काही वाजत गाजत काही वाजत गाजत आणि सोन्याचं वाजिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं वासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं वासिंग लगीन देवाचं लागत तुकाराम महाराजांना माझ्या शिवाजी महाराजांचा उत्तम आशीर्वाद आम्हाला एक हातात दिलं त्याला पांडुरंगानं हातात दिलं. नवरदेव तयार आहे. आता पाहिजे नवरदेवाचे मामा आणि गौरी मुलीचे मामा. चला दोघं जण या मामा म्हणून या बरं या मामा मामा म्हणून या मुलीकडं मामा या हा मुलीकडं मामा. चला चला अजून एक मामा उठा या माझ्या पाठीमागं या नवरदेवाच्या मामाची ओळख करून द्यायची पुढे या ओ काका लय भेट होता आता हाय तुमची खुरगुंडी आता हा. ओ हे नवरदेवाचे मामा हे नवरदेवाचे मामा हे नवरदेवाचे मामा नवरदेवाचे मामा हे नवरदेवाचे मामा याचा बिझनेस काय आहे? ओ काका हो ओ ताई हे सर तुम्हाला माहित आहे का? काय माहित आहे का नाही माहित तर आता ऐका हा. यांचा सोलापूर सिटीतला मोठा बिझनेस आहे कोणता कुठं सोलापूर सिटीत हा यांचा सोलापूर सिटीतला मोठा बिझनेस आहे कसला अहो स्वतःचा टेम्पो आहे टेम्पो बेग हा बर दिवस उगवला हा. टेम्पो आला टेम्पो
बिझनेस. पहिलाच भंगारवाला आला. पहिलाच भंगार घेणार मामा आला. चप्पल काढा. हे माझे मामा. कोणाचे? माझे मामा. बर. तुझे मामा तुझ्यावर वाळून उठूनच गेले ते ग. पण काका माझ्यावरी कसा कोरा पान आहे. आहे का मामाला काळजी काय लग्नाची? होय आपा मामाला काळजी आहे का लग्नाची? त्याचं तर काय चुकतंय हो. 10, 20, 30, 35, 40, 45 झालं पोरांची लग्न होणार. या बाचीचं लगीन केव्हा बी होतंय म्हणून आपला गडी फोन समोसा. हे माझे मामा. हे तुझे मामा. हे तुझे मामा. माझे मामा. हे माझे मामा. हे तुझे मामा. यांचा बिझनेस काय आहे? ओ काका हा. या सोलापूर गड्यातला मोठा बिझनेस होता यांचा. कुठं? या सोलापूरच्या गड्याच्या यात्रेत. कुठं? सोलापूरच्या गड्याच्या यात्रेत कसला? केसावर फुगा इकायचा. पहिला भागार घेणारा आणि आला केसावर फुगो विकणारा. हे पहा सर्वांना अक्षिदा पोचलाय का? महागा अक्षिदा पोचलाय का? कशाचा बाळू तुकारामा चौरे हे उपकरण द्या. या पण भागाच्या मनाला नंगावटून 101 रुपयात दान केलं माझ्या माऊलीचा पांडुरंगाचा तुकाराम महाराजाचा शिवाजी महाराजाचा उत्तम आशीर्वाद. तसेच 11 रुपये गुप्त दानाने खुलखुला तुझ्याकडे बदल करा महाराज मंगल. जुतीचा आहे बघायचं तिकडे जुतीचा आहे. चला पंचाची परवानगी. सगळ्या आलेल्या वर्णाची परवानगी. हॅलो आई बाबाची परवानगी. अक्षिदा पोचलाय का? ज्यांना काय अक्षिदा पोचला असेल त्यांनी अक्षिदा टाका आणि ज्यांना काय अक्षिदा पोचला नसेल त्यांनी असं असं दगार घ्या पण बांगडा सोडून हाणामध्ये जात. आपा कीर्तन करायची आई काय म्हणते मोबाईल देऊ का? लग्न आपण लग्न कशाची हेवर देवडाची हेवर देवर जुतीचा आहे नुसतं हात वर करून नाका लावतो ह्यांना. हा घ्या पाटील साहेब घ्या मंगळाष्टी का? गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू नवरदेव संभाटण्याच्या बांबटण्या नवरी जरा लाथाव आहे. नवरदेव घाल बसते हा घ्या पाटील साहेब दुसरी. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया धर्मन्वती वेदिका शुभ्रा वेत्रवती मासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलय समुद्र सरिता सूर्यात सदा मंगल शुभ मंगल अग तकडे कुठे गेली बाई? लग्न इकडे तू तकडे कुठे गेली? माझ्या मम्मीची गाठ घ्यायला आली. काय म्हणली? माझ्या मम्मीची गाठ घ्यायला आली. अगं मम्मी काय म्हणते? मम्मी म्हणते पाया पडायला 100 रुपये देती. अगं हाय तर पैसे पाकिट घरी राहिले बघ. शेजारी कोण घे की उचल. शेजारीकडून उसळ घेऊन त्याची म्हणती होय. बघी बाई बरं काका
घ्या शेवटची आता आता वद सावधान समय साधान समी पियाचे भावे गुरुचे पद पुष्करा चित्ते स्मरा आदरे गोपाचे कुलदैवते वधूवर गुर्या सदा समंगल शुभमंगल बोला हा नव हा काय झालं अग शेवटची मंगळ टीका व्हायची आधी तू काय करू काय करतो तू अगं तिला भाबावून गेलो या मी कारखान्याला काय म्हणत होती माहित आहे का काय माझ्या मम्मीनं पैसे दिल्यावर हे नाव घ्या नाव चला त्या पंढरीला जाऊया हो चला ना पंढरीला जाऊया चला ना पंढरीला जाऊया चला ना पंढरीला जाऊया पांडुरंगाच्या दर्शनाला येऊया पांडुरंगाच्या दर्शनाला चला ना पंढरीला जाऊया हो चला ना पंढरीला जाऊया ए मापशनो आता लग्न झाली कार्यक्रम कशाचा नाव घ्यायचं पाटलाचं लगीन झालंय काय हे पहा काय नाव तुमचं? आता दोघ जण एकामेकाला हार घालतेली दोघ जण एकामेकाला हार घालतेली हार घातले की दोघं नावं घेतलेली नावं घेतल्यावर माझ्या लग्नाचा पेटवाजा वाजतो माझ्या लग्नाचा पेटवाजा वाजतो माझ्या लग्नाचा माझ्या वाजतो माझ्या लग्नाचा माझ्या वाजतो 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 माझ्या लग्नाचा माझ्या वाजतो लग्नाचा माझ्या बरोबर आता दोघ जण नावं घेतलेली नावं घेतली की जुचिताय जुचिताय कान माझा कुरवली म्हणून यायचं कुरवली अगं ताये केवढं मोठं नशीब तुझं आज एवढं संताच्या मेळ्यात मालकाचं लगीन लावून गाठ मागा यायचं संताच्या मेळ्यात कधी लाजायचं नाही येऊ तिकडे ये हा ही गाठ माझं नाव घेऊन गाठ बांधायचं हा काय नाव तुमचं विराज केते बर का नाव पिवळे मणी तोडले काळे मणी जोडले पिवळे मणी तोडले काळे मणी जोडले विराट पाटलांसाठी ही पाठीमागचं साधन सोडले या ज्योतिताई तुमचं महाराष्ट्रात नशीब मोठं म्हणायचं सुचितासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा सुतार वाजवायचे त्यासाठी सगळे हा आपा ज्योतिताईनं बघा चार रपण आता तशी दाखी मोठी आली पाहिजे काय भांड्याला भांड पुन्हा का असू दे नका म्हणजे झालं कुठे हा हे पहा खरोखर आमचे कीर्तनकारांनी आमचे राजा भाऊची मुलगी कीर्तनकाराची आई इथं समोर बसली आहे त्यांच्यासाठी एक वर्ष टाळ्या होतो हा मारा का माहिती त्यांच्याकडे माहिती चुकीचा
नाव घेते खास तुमच्यासाठी. समजाने एकવાર समजाने जोरात झाला. हळद वाटून वाटीला पाटा आणि अवगुणाचा नवरा हळदीने उठा. नागवा नवरा नागवी नवरी आणि दोघे उभी चराचरी. सभा मंडपी दोघे आणि एका जनार्दनी नाचाची गोगे. काका आता पलीकडच्या भोलेबाबाकडे पाया पडायचा आहे. आता अध्यक्षकडे पाया पडा, खुर्चीवर बसलेल्या अध्यक्षकडे पाया पडा जायचं. 500ची नोट घेतली, 500 रुपये काढून बसले. आणि समध्या समध्याने पैसे द्यायचं. स्त्रियाने पुरुषाने नवऱ्याला समध्याने पैसे द्यायचं. अहो केवढं मोठं नशीब आज आपल्या संभाजी आप्पाने केवढं मोठं नवरदेवाचं धारी झालेलं. आणि तेवढं दूध आहे कुरवणी म्हणून फिरायला सोडून तिकडे कुठं गेली या. बाबुल की दुआएं लेती आगर रत्ना सहारा की जतना आगर रत्ना सहारा की जतना केली चिमणी माझे गुरु गेली चिमणी माझे माझी आई रडते बंधनाला धरुनी. माझी आई रडते बंधनाला धरुनी. सोन्याची भावनी कमल हाताची सोडून. सोन्याची भावनी कमल हाताची सोडून. चिमणी माझे चिमणी माझे उडून गेली उडून गेली. चिमणी माझे उडून गेली. चिमणी माझे उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. अरे वा कीर्तनगार मुलगी आज काय आपा. माझा बाप रडितो मंडप धरुनी. माझा बाप रडितो मंडप धरुनी. लावलेली माया गाता खाली सोडूनी. लावलेली माया गाता खाली सोडूनी. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझे उडून गेली. चिमणी माझे उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. माझा भाव रडितो गळ्यात पडूनी. माझा दादा रडितो गळ्यात पडूनी. हृदय माझा खाली चालली सोडूनी. हृदय माझा खाली चालली. चिमणी माझी आमचे गुरुवर्य खरोखर आप्पा उडून गेली. चिमणी माझे उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझे उडून गेली. चिमणी माझे उडून गेली. आग ज्याची होती त्यानं जाणली. आग ज्याची होती त्यानं जाणली. लावलेली माया गाता चालली सोडून. लावलेली माया गाता चालली
राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पिते अजन्मही काया जगदीश्वरा प्रती जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदिते तुम्हा छत्रपती बोला मोठ्याने एकदा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय श्रीराम. चला एक 5 ते 7 मिनिटात मी तुमच्या समोर शिवाजी राजांचा पोवाडा सादर करणार आहे. हॅलो हॅलो थोडा याला धन्य धन्य शिवाजी शूर शिवाजी शूर पराक्रमी थोर केली जर्जर बाजूनी पाणी दृष्ट मुगलास बाजूनी पाणी दृष्ट मुगलास घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका भिडे गगनास जी 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 कीर्तीचा डंका भिडे गगनास जी जी कीर्तीचा डंका भिडे गगनास जी जी जी. हा हा आवाज द्या थोडा. अरे धन्य ती जिजाई माऊली जिच्या हाती पडण्याची दोरी ती अवघ्या भारताचा उद्धारगिरी अवघ्या स्वराज्याचा उद्धारगिरी तिने शोभाला वाढवलं शिवबाला ज्ञानाचं ज्ञानामृत्य माय माऊलीनं पाजलं शिवबाला भगवद्गीता शिकवली शिवबा राजाला ज्ञानेश्वरी शिकवली अहो 16वं वरीस धोक्याचं म्हणतात तर नाही नाही माय बाप 16वं वरीस मोक्याचं आहे मोक्याचं. अहो आमच्या संप्रदायात अवघ्या 16व्या वर्षात आमच्या माऊली ज्ञानोमरायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. अहो अवघ्या 16व्या वर्षात आमच्या स्वराज्याच्या मार्तंड भैरवानं तोरणागडावरती तोरण बांधलं माय बाप ऐका. अहो 16व्या वर्षात अवघ्या 16व्या वर्षात धर्मसभेमध्ये शिकागोच्या धर्मसभेमध्ये ताट मानेने बोलणारा आमच्या भारतातला एक थोर संन्यासी त्यांचं नाव होतं स्वामी विवेकानंद. आणि म्हणून करता बघा आमचे राजे कसे होते ऐका ना राजे सांगितलेच पाहिजे मायबाप आणि का सांगितले पाहिजे. अहो तुमच्या समोर एक 22 वर्षाची नवतरुण युवती एक पोवाडा म्हणते तुम्ही सर्व माय माऊल्या रसिक प्रेक्षक माय बाप या ठिकाणी पोवाडा ऐकताय कालून ऐकताय. वा जय हो आणि बोल आणि बघा तुम्ही पोवाडा ऐकताय मी पोवाडा सादर करते ही सगळी कृपा शिवरायांची आहे ऐका. आणि आपलं स्वराज्य निर्माण करणारा बघा या महाराष्ट्राच्या भूमीवरती अहो प्रियसीसाठी ताजमहल बांधणारे राजे भरपूर होऊन गेले आपल्या बायकोसाठी महाल बांधणारे राजे भरपूर होऊन गेले पण आईचं स्वप्न पूर्ण करण्याकरता स्वराज्य निर्माण करणारा राजा जगाच्या पाठीवर एकमेव होऊन गेला त्यांचं नाव होतं शिवाजी राजे. ऐका शिवाजी राजे नेमकं होते कोण आणि स्वराज्यावरती एकदा संकट आलं संकट आता संकटाचं नाव काय होतं ऐका. बघा त्या संकटाचं नाव काय होतं ऐका. नवतेच फजल खान नवतेच
तर शिंगापुरी जाताच खानाला खलिता आला. खलित्यात लिहिलं होतं, खान साहेब हम आपसे डर गए हे. काय लिहिलं? माझ्या राजाने खलिता पाठवला आणि सांगितलं, खान साहेब मी तुम्हाला घाबरून गेलोय, आता मला ताप आलाय, मी काय तुमच्याशी लढू शकत नाही. राजांचं या मागचं पराक्रम फार मोठा होता, कारण का तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. राजांनी ठरवल्याप्रमाणे दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. भेट मायबाप आणि भेट ठरता क्षणी राजाने खलिता पाठवला, खान साहेब हा प्रतापगड राव. प्रतापगडाच्या ठिकाणी त्या खानाला बोलवलं गेलं आणि पहा माझ्या राजाने युक्ती कशी केली. राजाने शिवा काशीतला बोलवलं. का रे शिवा म्हणे, मी ऐकलंय तुझ्याबद्दल, तू माझ्यासारखा दिसतो म्हणे. हा हो राजा, तुमच्यासारखा फक्त दिसतो राज, तुमच्यासारखे गुण माझ्या अंगात. राजाने शिवा काशीतला बोलवलं. 10वी समाजाचा शिवा काशीद बोलवलं त्याला. राजाने प्रश्न केला, का रे शिवा तुझ्याकडे कात्री आहे का कात्री? शिवानं उत्तर दिलं, होय राज, आपण युद्धावर चाललो, राजा तलवार मागायची, राजा ढाल मागायची, तुम्ही कात्री मागतासा? राजाने उत्तर दिलं, अरे नाही मर्दा, कात्री कशा करता? तर ही माझी जी गाडी आहे ना, गाडी ती बारीक कर बारीक. राजाला शिवा काशीतला प्रश्न केला, का हो राज बारीक का करायची? शिवा काशीतला राजाने उत्तर दिलं, अरे मी 5.5 फुटाचा, अफजल खान 8.5 फुटाचा. त्या अफजल खानाला रागाच्या भरात जर माझी दाढी ओढावी वाटली ना, तर त्याच्या हातात नाही येता आली पाहिजे, अशी दाढी माझी बारीक कर. राजाने 2 मावळे सोबत घेतले. ऐका, पहिला मावळा होता अगदी अफजल खानाच्या रान रेण्याच्या ताकदीचा, त्याचं नाव होतं संभाजी गावची. पहिला मावळा घेतला. दुसरा मावळा घेतला, कोणता होता बोला? जीवा महाळा, है की नाही? जीवा महाळा नावाचा मावळा सोबत घेतला. अहो आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पुत्र हो ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. 2 मावळे घेतले आणि राजे निघाले बघा. आणि निघत असताना राजे प्रतापगड उतरत आहेत आणि खाली खानासाठी सुंदर शामियाना उभा केला आणि त्या शामियानात खान बसला होता माईबाप. आणि खान राजाला पाहून म्हणतो, कसा? ऐका ना माईबाप, ऐका, राजे ऐक ना, फार गरज आहे हो. किती छोटी छोटी लेकरं बसलेत ना, त्यांना पुष्पा कळला नाही पाहिजे, त्यांना सैराट कळला नाही पाहिजे, तर त्याचा आदर्श छत्रपती शिवाजीराजे असले पाहिजे, छत्रपती शिवाजीराजे असले पाहिजे. भेट झाल्याच्या नंतर खान म्हणतो, कसा? ऐका ना, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाए, आओ स्मित हास्य केलं, आलिंगन दिलं. राजांना आलिंगन दिलं. उजव्या खांद्यावरती राजांना घेतलं, पुन्हा डाव्या खांद्यावरती घेतलं, पुन्हा उजव्या खांद्यावरती घेतल्यानंतर दगा केला. राजे खाली वागताच राजांची मान कमरात बगलात दाबली आणि दाबताच कमरेची कट्यार काढली. राजांच्या पाठीत खूप असले. इतक्या दगा झाला आणि माझ्या राजांनी हातामध्ये घातलेल्या वाघनग्या बाहेर काढल्या. माझा राजा काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता माईबाप. राजांनी कट्यार बाहेर काढली. पोटात खूप असले. आत गेली. जशी कट्यार आत गेली तशीच वाघनगे पोटात गेले. कोतळा बाहेर घेऊन आले आणि बघा काय झालं. ऐका, पटरीचा वार त्यानं केला. छोरो आवाज झाला. चिलकत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान येडपडला आणि इतक्यात पोटामध्ये पेचवा टेकलेला. वाघनक्याचा वार केला. टरा फांड पोटाला. आणि इतक्यात जीवा
मुंडका कापलं कोणाचं? खानाचं मुंडका कापला आणि राजांच्या समोर घेऊन उभा राहिला. राजांनी प्रश्न केला, का हो संभाजी एवढं मोठं धडस केलं कशा करता? तुमच्या जीवावर बेतलं असतं तर तुमच्या आई वडिलांना मी काय उत्तर दिलं असतं? तेव्हा संभाजी गावजीनं फार गोड उत्तर दिलं आहे का? संभाजी गावजी म्हणतात, राज तुम्ही खानाला मारलं यात काही नवल नाही, पण बेन मरतय का नाही की म्हणून मुंडकं कापलं. चला एकदम मोठ्या प्रेमानं राजांचं नाव घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर हर भारत माता की धन्यवाद. खरं ऐका सांग, एक वाघीण गवळी वस्तीची आता आपल्या भागाची सेवा करणार आणि एक वाघीण आपल्या अध्यात्म म्हणजे वारकरी संप्रदायाची सेवा करणार. ती म्हणजे ती अरुंधती गवळी आणि ती मृण्मयी गवळी. खरंच आपण गवळी वस्ती आणि गमानीनगर भाग्याची मात्र आहे, कारण अशी पोरी बी जन्माला आल्या पाहिजे. अरे बाबा नो लादू नका, कारण किती धाडस आहे. तिला हे धाडस बघून या मंडळातर्फे 501 रुपयाचं परिशिष्ट आलेलं आहे. तिनं ते आनंदानं स्वीकारावं अशी माझी विनंती आहे. राजा शिवछत्रपती चांद मंडळातर्फे परत 201 रुपये बक्षीस आलेलं आहे. आमचे भजनातले भजन सम्राट पंडमंत कुमठेकर गुरुजी यांच्याकडून मी 500 रुपये त्यांना मी बघत होतो, हिच्यावरची नजर झाली नाही. क्या बात आहे. कारण असे जर कलावंत ह्या मातीत आपल्या भागात तयार झाले तर गवळी वस्ती दमानीनगरचं नाव भारतात रोशन व्हायला वेळ लागणार नाही. हा तर सर्वांनी वारकरी संप्रदाय करता लाज लज्जा सोडून वारकरी संप्रदायामध्ये जाता ही माझी तळमळ आणि कळकळीची विनंती आहे. म्हणून मी हिला मानतो आणि आमच्या कुमटेकर काकाकडून म्हणजे माझे थोरले बंधू यांच्याकडून 500 रुपये तिला मी मानधन देतो. तिनं आनंदाने शिकवणावं आणि शेवटचं त्याचा भारूड आहे. सर्वांनी इतक्या वेळ मंडळाला सहकार्य त्यांनी अजून एक 10 मिनिटं साथ करणारी माणसं हे गोड काय लागतंय तुम्हाला कळतंय का? हा त्याला साथ करणारे हार्मोनियम आमचे चैतन्य होते, तसेच तबला संभाजी फुले सर, तसेच पक्वाजावर आपल्या भागाचे आणि महाराष्ट्र प्रदेश अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ज्योतिराम ताकमध्ये, तसेच आपल्या लहान मुलामधून सरकारी नोकरीमध्ये म्हणजे डिपार्टमेंटमध्ये काम करून हे अध्यात्माची सेवा करणारे आमचे नागनाथ पाटील साहेब, तसेच आमच्या या कार्यक्रमाला सतत हजर राहणारे आमचे नितीन पाळेकर, वैभव आणि आमचे पवार आणि आमचं सर्व हे भजन मंडळ आणि तसेच आमच्या या भागात आता चालीचं मान मिळणारे म्हणजे आमचे विलास लोकिंदर. आता अलीकडे सर्व त्यांनी बदली मंडळी तयार केलेली आहेत. तसेच आमचं कौतुक करण्यासारखं आहे. कौतुक चांगमध्ये त्याच्या हातात कुठलाही वाद्य देऊ द्या, तो वाजवणारच. त्याच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. तसेच आपल्या भागात संस्कृती आणि परिणिती काय मी बघावलं बरं का हे कार्यक्रम बघून हे सर्व कलाकार आपल्या भागातले आणि मंडळाला सारखं सहकार्य करतात. सर्व करता आणि सर्व टाळ्या वाजवा. आणि आपला या मानून करणारे पवार गाडगे खरेच बापूलाची रुग्ण चाललेली आहे बरं का. हे असा कार्यक्रम होणे नाही आहे तरी सर्वांनी येऊन आपल्या कार्यक्रमाचं सहकार्य करा. माफ करा, आपल्यापर्यंत आवाज पोहोचवणारे साऊंड सिस्टीम हे महत्वाचं आहे. त्याच्याकडे टाळ्या होतो आणि
सर्वांनी गजर करा. छत्रपती शिवाजी महाराज की. मागचा आवाज होता मागचा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात है. काय सांगायचंय मावशी. अध्यक्ष लग्न होऊन 12 वर्ष झाली. किती वर्ष झाली? 12. हो अध्यक्ष कसं आहे मॉडेल लग्न होऊन 12 वर्ष झाली. मावशा म्हणते या बिचारी आता तिघीन लगीन करून गेलती. पण माझं कसं आहे माहित आहे का मावशी, गाव बदलला का नवरा बदलणारी बाई आहे मी. गाव बदललं की नवरा बदलणारी बाई आहे मी. मला काय मला नाही कशाचं उन्हाव नवरा केला दोना. मला नाही कशाचा उन्हाव नवरा केला दोना. मला नाही कशाचं उन्हा हे नवरा केला दोन. मला नाही कशाचा उन्हाव नवरा केला दोन. मला नाही कशाचा उन्हाव नवरा केला दोना. मला नाही कशाचा उन्हाव नवरा केला दोना. मला नाही कशाचं उन्हा हे नवरा केला दोन. नाही कशाचं उन्हा नवरा केला दोन. हो, लग्न होऊन 12 वर्ष झाली. 12 वर्षात वाणी किनीची मिठाच्या खड्यावानी 12 लेकरं झाली ताई. पण 6 महिना झालं कारभारानं घर सोडून अजून घराचं तोंड बघितलं नाही. काय लागत नाही ग मावशीनं मला, काय लागत नाही. त्याल हाय तर मीठ हाय तर चटणी नाही. असं वाटतंय का बाळगून रावण मम्मीचं घर गाठावं. येऊ का मम्मी तुझ्या घरला? झालं उघड. हा ती काय पाठीमागं बसली. होय मम्मी नांदायला जाऊ का माहेरला जाऊ का? हा कुठं? ही माझी आई. चला टाइम झाला लोक. जावायलाच सार वाढणार. पण आईला कुठं माहित आहे जावाई काय लेवलचं आहे ते. मला बोला. समजलं इथं गवळी वस्तीवर आला म्हणून. महाराज आमच्या याने तक्रार आहे का खुर्चीवर कुठं नाही काय? काय करताय तक्रार? हिरवार आलो हिरवार हिरवार. काय काय करताय तक्रार? हिरवार आलो हिरवार. कारभारी लवकर या लवकर. आलो पिकअप करायचं का हिरदुडी हाती. राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. हे राधा राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा. कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. 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 राधा राधा कृष्ण राधा. 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 राधा राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा. राधा राधा कृष्ण राधा. राधा कृष्ण राधा. नव कुठे गेली ग माझी मम्मी? मला सरळ
म्हणते की नांदायला. ए मम्मी आता याचा तोंड हाय का ग सरळ? हा हाय का सरळ? नव हा मामी, ए मामी, हिला काय कमी? या गल्लीत एक तर नवरदेव आहे का? कसा? याचा नुसताच बघून मुकडा बाई ग, आणि सुखाचा मेळा तुकडा बाई ग. नुसताच बघून मुकडा बाई ग, आणि सुखाचा मिळणार तुकडा बाई, सुखाचा मिळणार तुकडा बाई, सुखाचा मिळणार तुकडा बाई. याचा नुसताच बघून मुकडा बाई ग, आणि सुखाचा मेळा तुकडा बाई ग. सुखाचा मिळणार तुकडा बाई, सुखाचा मिळणार तुकडा बाई. नव मावशी आमच्या दोघांचा जोडा जमतोय का? हा? होय महाराज, महाराज कुठे गेले? होय आमच्या दोघांचा जोडा जमतोय का? काय वय म्हणता? अहो यांचं वय कोणीकडे, माझं वय कोणीकड. अगं वयाचा नादाचा काय समज आहे? नवा वयाचा नादाचा काय समज आहे? आपा कसा नवरदेव चिकना? याच्यासाठी मी तर लगीन करायला नको म्हणा तुझी ग बाई. आता हाय गाय करून जमणार नाही. आणि मी तर आता नांदायला गेलो नाही. आणि लग्नात कसं होतं ग बाई? हे मुलं, मी तर आता नांदायला जाणार नाही. अगं तुझं ना नाद आली तर तुझा बाप आपला समाज गुन्हा नादा येईल की ग बाई? मला नांदायला ग, नांदायला मला बाई, मला नांदायला ग, नांदायला बाई. मला नांदायला मला बाई, मला नांदायला नांदायला मला बाई. मला नांदायला ग, नांदायला मला बाई, मला नांदायला ग, नांदायला मला बाई. सुत्रा मामा पेटी मास्तर खाली बघत ना, माझ्या घरात जेव्हा चांगला थोडा पेटी मास्तर वाणी तुमच्या दिल्लीत कार्यक्रम करून चुकलो काय? खाली बघ, खाली बघ, खाली खाली अहो मोठकेचे घर तुटकेचे चपरा, आणि देवाला देव घर नाही. अहो फाटक्याचे लुगडे तुटकीची चोळी, आणि त्याला शिवायला चोरा चोरा नाही. हे पहा वेळेअभावी आम्हाला शॉर्टकट जेवण आणायला पाहिजे. महाराजांनी आम्हाला मगच सांगितलं की जेवणाचा कार्यक्रम माहीत होतं, त्याच्यानंतर सगळं पाण्याला जायचं वाटतं, म्हणून शॉर्टकट घ्यायला लागलेला आहे. घ्या. पण मावशी त्या लेकरं किती सांगितली का? 12. त्याच्यातली 2 पोरं घेऊन फिरतय. तुमचं कुठं आहे? तू काय इथं बसल्यावर तुझं कुठं घेऊन माझं इथं बघ. माझं कसं पाय पसरून बसत थांबा, मी त्याला का घेऊन घेऊन तुझं कुठं घेऊन अरुणाताई, अरुणाताई माझी कुरवरिकेची माग नवा ए पिंट्या, या मावशीला टाटा कर, टाटा कर, टाटा कर. हा
कसं म्हणतंय ए सोने पण कारभारी हो पोरग मावशी पोरानं साडी वली केली ग माझी ए सोनिया तुला भूक लागली का अगं पिंट्यानं पिचकारी हाणली माझ्या कमरा ओला लागा लागले ए सोनिया तुला भूक लागली का तुला मग पेलं ठेवती का मग? काय काय ए पिंट्या तुला भूक लागली का मग तुला बाबू खायचा पण कारभारी त्याला जरा पाजून झोपवती अगं हे ना भुकेच नाही ए अरुणाताई गौरीताई रोगाताई पोरगाला अरे 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 अरे. अरे 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 अरे. रडू नको बाळा पाणी पाण्याला जाते रडू नको बाळा पाणी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते रडू नको बाळा बाई मी पाण्याला जाते हे आणि पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला कायाला देते लोण्याचा गोळा तुला कायाला देते कायाला देते पाणी घेऊन येते कायाला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी मावशानो पोरग पेता ती पेता पोरग उलट प्याला ना उलट रडू नको बाळा पाणी पाण्याला जाते रडू नको बाळा पाणी पाण्याला जाते पाण्याला रडू नको बाळा पाणी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा पाणी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते जमिनीचा गोळा तुला खेळायला देते अहो सुरतीची मोठी गोंदाव सोना आणि असं जगात लेणं नाही एका जनार्दने समरस झालं आणि तो रस येते नाही बाग म्हणजे घरात सोवा शेवट आईच्या जोगे नव्हतो आईला सगळ्यांनी जोगं वाढायचं बरं का आता वरल्या पाण्याचा वाडा जोगवा वाडा जोगवा